नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण मराठी व्याकरणातला अत्यंत महत्वपूर्ण भाग संधी हा अभ्यासणार आहोत. संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय. तर संधीचे एकूण मुख्य प्रकार आहेत 3. पहिला आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी, तिसरा आहे विसर्ग संधी. तर संधीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहूया स्वर संधी. एकमेकांशी जर येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना स्वर संधी असे म्हणतात. म्हणजेच पहिल्या पदाच्या शेवटी स्वर, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला स्वर, त्याबद्दल आपण एकच स्वर घेतो त्याला म्हणायचं स्वर संधी. उदाहरणार्थ कवी अधिक ईश्वर, कवीश्वर. दोन सजातीय स्वरांऐवजी एकच दीर्घ स्वर घेतला जातो. म्हणजेच हा आ पैकी आ, ई पैकी दीर्घ ई आणि या उ पैकी हा दीर्घ उ. उदाहरणार्थ विद्या अधिक अर्थी. बघा पहिल्या पदाच्या शेवटी आला आ, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला आला अ, त्याऐवजी घेतला आपण आ. विद्या अधिक अर्थी विद्यार्थी. लघु अधिक उत्तरी लघुत्तरी. कवी अधिक ईश्वर कवीश्वर आहोत. तर यातील पहिला नियम बघा, अ किंवा आ यांच्यासमोर ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आल्यास त्याबद्दल ए घेतला जातो. गण अधिक ईश गणेश. दुसरा अ किंवा आ यांच्या समोर ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आल्यास त्याबद्दल ओ घेतला जातो. चंद्र अधिक उदय चंद्रोदय. तिसरा पहिल्या पदाच्या शेवटी अ किंवा आ आल्यास, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ऋषीचा रू आल्यास त्याबद्दल अर घेतला जातो. महा अधिक ऋषी महर्षी. तर अशा प्रकारे आपण स्वर संधी अभ्यासली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण व्यंजन संधी अभ्यासणार आहोत. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.